सारखं चिन्ह आलं तर बेरीज करा, विरुद्ध चिन्ह आलं तर वजाबाकी करा. परंतु जे काही उत्तर आहे ना त्या उत्तराला मोठ्या संख्येचे काय द्यायचे, चिन्ह द्यायचे. तर नमस्कार मित्रांनो, अक्षय लर्निंग 99 या चॅनलवर आपले स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपण या चॅनलवर आज बघणार आहोत तलाठी परीक्षा 2026 मधील विषय गणित बुद्धिमत्ता. यामध्ये सर्वात अत्यंत महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे साइन रूल, चिन्हांची नोंद. आणि यामध्ये खूप सारे असे विद्यार्थी असतात जे नेहमी चुकी करत असतात, कारण चिन्हांची गडबड केल्यास आपलं उत्तर 100% चुकू शकते आणि नेहमी चिन्हांमुळे आपले मार्क जातात. आणि हे चिन्ह जवळपास सर्व आपण प्रश्नांमध्ये बघत असतो. तर आज आपण या चिन्हांचे नियम समजून घेणार आहोत की नक्की कोणतं चिन्ह कुठे वापरायचं, कसं वापरायचं, बेरजेचं चिन्ह, वजा चिन्ह, खास म्हणजे वजाच्या चिन्हामध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार. त्यासाठी आपण एक अत्यंत महत्वाचा तक्ता समजून घेऊ. त्या तक्ता जर आपल्याला समजला तर 100% तुम्हाला या व्हिडिओतून फायदा होईल विद्यार्थ्यांना. त्यासाठी आपण चला या व्हिडिओला सुरुवात करूया. जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थ्यांनो सुरू करूया आपण या व्हिडिओला. तर यामध्ये आपल्याला एक तक्ता दिसत होते आणि त्या तक्त्यामध्ये तुम्हाला मी पहिली संख्येचं चिन्ह काय असतं, दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय असतं आणि त्यानंतर आपल्याला काय क्रिया करावी लागते ते बघा. तर यामध्ये आपल्याला चिन्हामध्ये पहिली संख्या दिलेली आहे अधिक आणि दुसरी संख्या दिलेली आहे अधिक. जर समजा दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे असते, काय दोन्ही संख्यांचे चिन्ह जर सारखे असेल तर तेव्हा काय करायचं, आणि दोन्ही संख्यांचे चिन्ह अपोजिट म्हणजे विरुद्ध असेल तर तेव्हा काय करायचं, हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला गणित सोडवणं खूपच सोपं जाईल. तर चला आपण ते समजून घेऊया. जर समजा दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे म्हणजे काय, प्लस प्लस किंवा मायनस मायनस, जर सारखे चिन्ह असेल तर तेव्हा काय करायचं असते, बेरीज करायचं. काय करायचे असते, बेरीज. बेरीज म्हणजेच काय, ऍडिशन करायला लागते आपल्या विधामध्ये. आणि जर दोन्ही चिन्ह जर अपोजिट असतील, अपोजिट म्हणजे प्लस मायनस किंवा मायनस प्लस, अधिक वजा किंवा वजा, तर विरुद्ध चिन्ह असेल तर तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, वजा बाकी करायचं. वजा बाकी म्हणजे काय करावं लागतं, आपल्या इथं सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन करावं लागतं. जर मेथड तुम्हाला समजून आली तर कोणत्याही गणित असेल तर इझिली सोडवू शकता. म्हणून सोपं काय लक्षात ठेवायचं, सारखी चिन्ह आले तर बेरीज म्हणजे ऍडिशन करायची, आणि वेगवेगळे चिन्ह आले, विरुद्ध चिन्ह आले तर वजाबाकी करायची म्हणजे सबट्रॅक्शन करायचं. पण इथं एकदा संपतं का, नाही. यामध्ये एकदम सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जे काय तुमचं जे उत्तर येणार त्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावं लागेल. हा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. काय महत्वाचा पॉईंट आहे, उत्तराला मोठ्या संख्येचे काय द्यायचं, चिन्ह. क्रिया तर समजली, सारखं चिन्ह आलं तर बेरीज करा, विरुद्ध चिन्ह आलं तर वजाबाकी करा. परंतु जे काही उत्तर आहे ना त्या उत्तराला मोठ्या संख्येचे काय द्यायचे, चिन्ह द्यायचे. जर हे तुम्हाला कळलं तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही गणित येऊ द्या ते इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तसं आपण काही उदाहरणं घेऊ आणि त्यातून तुम्हाला ते नक्की समजून येईल. जसं उदाहरणार्थ आपण बघूया, -9 + 4 -9 आणि 4 हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं बघूया. तर -4 आणि प्लस, पहिल्या गणित दिलेलं आपल्याला -9 आणि +4. साइन कोणतं आहे, मायनस प्लस. जेव्हा मायनस प्लस येणार तेव्हा काय करणार तुम्ही, वजा करायचं. वजा अधिक म्हणजे काय करायचं, वजा करायचं. सोपा जर लक्ष ठेवायचं असेल, एक वेळेस वजा आलं तर वजाबाकी करायची, दोन वेळेस वजा आलं तर बेरीज करायची. म्हणजे 1 टाइम मायनस असेल तर मायनस करायचं, 2 टाइम मायनस असेल तर प्लस करायचं. म्हणजे आपली मोठी संख्या कोणती आहे, 9. 9 म्हणून 4 गेले किती उरतात, 5. 9तून जर 4 गेले किती उरतात, 5 उरतात. परंतु महत्वाचं काय, उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठी संख्या कोणती, 9. 9च्या पुढे काय आहे, मायनस, तर तुमचं उत्तर पण काय येणार, मायनसच येणार. म्हणजे यामध्ये महत्वाची गोष्ट काय असते विद्यार्थ्यांनो, की जी काय तुमचं उत्तर आहे ना, जे काय तुमचं उत्तर आहे ना त्याला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. उत्तर 5 बरोबर आहे, परंतु चिन्ह जर आपण लिहिलं नाही तर आपलं उत्तर नेहमीच काय होणार, चुकणार. अजून एक उदाहरण बघूया आपण. समजा आपल्याला दिलेलं आहे -9 आणि -6. दोन्ही चिन्ह कशी आहे, वजाचे. जर सारखे चिन्ह आले तर वजा वजा काय होतो, अधिक होतो. म्हणून 9 आणि 6 किती होणार, 15. 9 आणि 6 किती होतात, 15. बट सेम मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठी संख्या कोणती आहे, 9.
त्याच्या समोर काय आहे? वजा, आणि इतर काय ना वजा आहे. म्हणजे यामध्ये फक्त वजाबाकी आणि बेरीजच महत्वाची नाही, तर उत्तराला नक्की कोणतं चिन्ह द्यायचं हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि या छोट्या छोट्या चुकांमुळेच आपले परीक्षामध्ये मार्क जात असतात. अजून एक उदाहरण बघूया. ते उदाहरण म्हणजे समजा उदाहरणार्थ 30 वजा 11 3 मायनस 11. आता यामध्ये एकच चिन्ह दिलेलं आहे, दोन चिन्ह तर दिलेलं नाहीये. मग काय करणार? अशा वेळेस सुद्धा मी जसं सांगितलं, एक वजाचे चिन्ह असेल मग ते सुरुवातीला असू दे किंवा नंतर असू द्या, तरी काय करायची? वजाबाकीच करायची. मग वजाबाकी जर करायची असेल तर 3 म्हणून 11 जातील का? 3 म्हणून 11 मायनस होतात का? नाही. त्यासाठी उलटा करायचं. 11 म्हणून 3 गेले, 11 म्हणून 3 गेला किती उलटा? ए. मोठ्या नंबरचं साईन कोणतं आहे? मायनस. तर इथं पण काय नसतं? मायनसच ए. आहे ना? मायनस म्हणजे वजाच येईल. तर समजा आपल्याला जर सारखी चिन्ह असेल तर बेरीज होतं, तसं तुम्हाला उदाहरण सांगितलं. सुरुवातीला वजा तेव्हा पण काय होतं ते पण सांगितलं. नंतर वजा आल्यानंतर पण आपण काय करतो? वजाबाकीच करतो. तसंच तुम्हाला एक मी उदाहरण देतो. उदाहरणार्थ 11 वजा 4 हे तुम्हाला सोडवून नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि असेच आपले व्हिडिओ तुम्हाला मिळत असणार. हा तुमच्यासाठी इंट्रोडक्शन व्हिडिओ म्हणून आपण टाकलेला. अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याचं उत्तर नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगा. धन्यवाद मित्रांनो.